आज सकाळपासून ताईंच्या अकाउंटला 9,500 रुपये जमा व्हायला सुरुवात झाली आहे. आता हे 9,500 कुठले कुठले आहेत, कसे आहेत? तुम्हाला फक्त एकच फॉर्म भरून द्यायचा आहे. तुम्ही एक फॉर्म भरून दिला, तुमच्या अकाउंटला 2 दिवसात लगेच 2500 रुपये येतील. आणि आज तर 3,000 रुपये चालू झालेली आहेतच. काही न करता फक्त एकच फॉर्म भरायचा आहे. एक फॉर्म भरा आणि पैसे घ्या. अशा 3 योजना आहेत, त्याचे पैसे आजपासून त्या योजनेचे वाटप चालू आहेत. काही योजनेचे पैसे हे कालपासून वाटप आहेत, काही योजनेचे आजपासून वाटप आहेत. तर नमस्कार. बघा, आता आजची जी अपडेट आहे, आजच्या अपडेट 3 आहेत. तिन्ही अपडेट हा धमाकेदार तुमच्या प्रत्येकाच्या घरामध्ये पैसे देणारे आहेत. ज्या महिलांना लाडक्या बहिणीचा फॉर्म भरलाय, ज्या बहिणीला लाडक्या बहिणीचे पैसे मिळालेले आहेत, अशा बहिणींसाठी ही धमाकेदार अपडेट आपण आणलेली आहे. बघा, आता ज्या लाडक्या बहिणीला अर्ज भरलेल्या लाडक्या बहिणीसाठी त्यांना पैसे मिळालेले आहेत, पहिला, दुसरा, तिसरा, चौथा, 5वा हप्ता, किंवा ज्या ताईंना पहिला, दुसरा, तिसरा मिळाला, चौथा, 5वा मिळाला नाही, अशा महिला, म्हणजे कुठल्याही महिला, पण त्या महिलांनी लाडकी बहीण योजनेचा लाभ घेतलाय किंवा ते पात्र आहेत, अशा सर्व महिला यांनी फक्त एकच फॉर्म भरून द्यायचा आहे आणि 2500 रुपये तुम्हाला मिळून जातील. नेमकी प्रोसेस काय बघून घ्या. 1 जुलै 2024च्या अगोदर ज्या महिलांचे गॅस कनेक्शन आहेत, त्या गॅस कनेक्शन असणाऱ्या महिलांसाठी एक योजना आहे, मुख्यमंत्र्यांची 3 गॅस मोफत योजना. आता ह्या 3 गॅस मोफत योजना कशी आहे? ज्या महिलांचे गॅस हे घरगुती वापरामधील आहे, त्याचं वजन 14.200 किलोग्रॅम आहे, अशा सर्व महिलांचे गॅस हे पात्र असतील. मुद्दा दुसरा, महिलांचे एका राशन कार्डवरती 3 गॅस, म्हणजे तुम्ही फोड केला असेल तर तुम्हाला एक राशन कार्ड, त्यावरती तुम्हाला 3 गॅस हे वर्षात मोफत मिळणार आहे. पुढला आहे ते म्हणजे बघा, की गॅस सिलेंडर महिलांच्या नावावरती असायला पाहिजे. आता जे केंद्र सरकारची अन्नपूर्णा योजना आहे, त्यामध्ये गॅस हे स्त्रियांच्या नावावरतीच आहे. आणि ज्या बघा स्त्रियांच्या नावावरती गॅस नाहीत, लाडकी बहीण असूनही, तर अशा महिलांसाठी कालच एक नवीन GR काढलाय. त्या GRच्या माध्यमातून तुम्हाला तुमचं गॅस हे ट्रान्सफर करून मिळेल. ज्या महिला फक्त लाडक्या बहिणीला आणि अन्नपूर्णा योजनेला पात्र असतील अशा महिलांसाठी आहे. कारण एक नियम असतो गॅसचा, की समोरील व्यक्ती मयत होत नाही तोपर्यंत त्यांचा गॅस हा ट्रान्सफर नाही होत. म्हणजे गॅस हा ट्रान्सफर फक्त एक वेळेस होतो, रेस्टच्या वेळेस, नंतर गॅस ट्रान्सफर होत नसतो. पण ह्या 2 ज्या योजनेमध्ये स्त्रिया असतील, अशा स्त्रियांना हे गॅस नोंदणी जी आहे परत तुम्ही करू शकता, असा कालच GR काढलाय शासनानं. त्यामुळं जर तुमचा गॅस तर पुरुषांच्या नावावरती असेल, तर तुमच्या नावावरती जो गॅस हा आपोआप होऊन जाईल. फक्त तुम्हाला जाऊन तुमचा गॅस ज्या कंपनीचा आहे, तुम्ही गॅस कुठून घेतलाय, तर जाऊन तुम्ही तो फॉर्म भरून घ्या, तुमच्या नावावरती गॅस हा ऑटोमॅटिक होऊन जाईल. मग आता 1 जुलैच्या पूर्वी ज्या महिलांचे गॅस कनेक्शन आहेत, पण अशा महिलांना काही नाही भेटलं किंवा त्यांनी हे 3 गॅससाठी कुठलंही अप्लाय केला नाही, अशा सर्व महिला, म्हणजे टोटलच सर्व महिलांसाठी खूप आनंदाची गोष्ट आहे आजची, की जाऊन तुम्ही फक्त KYC करायचं आहे. तुमचा जो डीलर आहे गॅसचा, तर जाऊन तुम्ही फक्त KYC करून घ्या. तुमच्या अकाउंटला पैसे ही लगेच यायला सुरुवात. कारण बघा, कालपासून महिलांच्या अकाउंटला सुरुवात झालेली आहे पैसे यायला. तुमच्या हे अकाउंटला पैसे येतील. तुम्हाला 3 गॅस हे मोफत आहे. तुम्हाला पैसे हे जी गॅसची कंपनी आहे, ती कंपनी तुमच्या अकाउंटला पैसे हे ऑटोमॅटिक टाकणार आहे. आणि ज्या महिलांना काल पैसे आलेले आहेत, त्या महिलांनी खाली कमेंट करा की आम्हाला काल गॅसचे पैसे आलेले आहेत. आणि ज्या महिलांना पैसे आले नाहीत, पण त्यांनी गॅस KYC केलेली आहे, अशाने खाली सांगा की आम्हाला अजून आले नाहीत. म्हणजे आपल्याला समजून जाईल किती महिलांना पैसे आलेले आहेत, किती पैसे अजून आले नाहीत, त्यांनी गॅस KYC करून सुद्धा. आणि काही अशा महिला आहेत त्यांनी अजून KYC केलीच नाही, त्या महिलांनी ह्या 3 गॅसचा अजून लाभ नाही घेतला, अशांनी खाली सांगा की आम्हाला अजून लाभ नाही भेटला, आम्ही अजून KYC केली नाही. ठीक आहे. आता बघा, जे 2500 रुपये अकाउंटला सुरू झाले कालपासून, आणि ते आज पासून सुद्धा सुरू आहेत 9 वाजल्यापासून 2500, आणि 3000 पुढचे कुठले बघून घ्या. हे जे 3000 समोरचे आहे, ते 3000 रुपये आहेत लाडकी बहीण योजनेचा दिवाळी ॲडव्हान्स अग्रिम भत्ता. म्हणजे ऑक्टोबर नोव्हेंबर ह्या 2 महिन्यामधील जो अग्रिम आहे,
अग्रिम म्हणजे काय, सानुग्रह भत्ता जो असतो, जो पुढे भेटणारा आहे पुढल्या महिन्यात, ते अगोदरच ह्या महिन्यात देणं. म्हणजे आचारसंहिता पूर्वी हे 3,000 रुपये ताईंच्या अकाउंटला जमा होणे चालू आहेत. कालपासून ताईंना पैसेही पडत आहेत. आज कुणाला कुणाला पैसे पडले, काल कुणाला पैसे पडलेत, आणि खाली कमेंट करून सांगा की आमचा जिल्हा हा आहे, आम्हाला काल 3,000 रुपये दिवाळीचे भेटले. आणि ज्या ताईंना अजून मागचेच पैसे भेटले नाहीत त्यांनाही काळजी करायची गरज नाही. तर तुमच्या अकाउंटला आज पैसे यायला सुरुवात होईल. आज 5 तारखेपर्यंत मागचे हप्ते हे पूर्णपणे क्लिअर होणार आहेत. आणि आजपासून पुढे जे महिला राहिलेले आहेत त्या 3,000चा लाभ भेटला नाही अशा स्त्रियांना आज 3,000चा लाभ हा भेटणार आहे. ठीक आहे. आता बघा, ज्या ज्या महिलांना ताईंना काल 3,000 रुपये आलेले आहेत, तर अशा ताईंनी खाली कमेंट करून सांगा की आम्हाला 3,000 रुपये मिळाले, आमचा जिल्हा हा आहे, 3,000 भेटले असं. आता बघा, पुढची जी आहे रुपये 4,000 रुपये, ते कुठल्या योजनेचे आहेत बघा. PM किसान योजना केंद्र सरकार यांचे 2,000 रुपये, आणि जे तशीच योजना आपल्या शासनावर राबवलेली, केंद्र सरकारने राबवलेली आहे, ते म्हणजे नमो शेतकरी योजना राज्य सरकार. म्हणजे केंद्रामधील PM किसान आणि महाराष्ट्रातील नमो सरकार या दोन्हीही हप्ते जे आहेत ते हप्ते आज 9 वाजल्यापासून अकाउंटला येणार आहेत. आता हे काही बघा, ताईचे पण 2,000 रुपये आहेत. काही जमीन ही ताईंच्या नावावरती पण आहे, काही जमीन हे पुरुषाच्या नावावरती आहे. म्हणजे ज्यांच्या नावावरती जमीन आहे, ज्यांनी अप्लाय केलाय, अशा लोकांना हा नमोचा हप्ता मिळणार आहे. नमोचा आणि PM किसानचा एकत्रित हप्ता हा 4,000 रुपये. यामध्ये बहुतेक खूप ताई अशा आहेत त्यांच्या नावावर जमीन आहे आणि त्यांना ही पेन्शन चालू आहे PM किसानच्या नमो शेतकरीची. म्हणजे एकूणच बघा, ताईंना 2500 रुपये मिळणार आहेत गॅसचे. फक्त एकच फॉर्म भरून द्यायचा EKYCचा, ते पण मोफत, रुपया लागत नाही. आणि पुढला आहे लाडकी बहीण दिवाळी बोनस 3,000 रुपये, आणि नमोचा आणि किसानचा हप्ता 4,000 रुपये. असं एकूणच 2,500, 3,000 आणि 4,000, 9,500चा लाभ हा दिवाळीच्या पूर्वी हे ताईच्या अकाउंटला वर्ग होणार आहे. आता हे ते पण आजपासून. तुम्हाला ह्या तिन्ही तुम्हाला गोष्टी कळल्या असेल, तुमच्या अकाउंटला कशा प्रकारे स्टेप बाय स्टेप 2,500, 3,000, 4,000 मिळणार आहेत हे तुम्हाला मी सांगितलेलं आहे पूर्ण. आणि आतापर्यंत ह्या तिन्हीमधील कुणाला कोणते कोणते हप्ते आलेले आहेत, म्हणजे काही ताईंना 2,500 आलेत का, काही ताईंना 3,000 आलेत का, आणि काही ताईंना 4,000 रुपये आलेत का, तरी कमेंट करून सांगायचं की आम्हाला आतापर्यंत एवढे एवढे हप्ते मिळाले असं. आता बघा, सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, ज्या ताईंना अजून पैसे आले नाहीत अशा ताईंना सरकारनं वारंवार सांगितलं होतं की तुम्हाला EKYC करून घ्यायची आहे. पण अशा ताईंनी काही EKYC अजून केलीच नाही, पण त्यांच्या अकाउंटला अजून हे पैसे आले नाहीत. त्यामुळे सर्वांनी जाऊन EKYC करून घ्या आता, कारण डायरेक्ट DBT टू अकाउंट, बँक अकाउंट अशी प्रोसेस आहे. त्यामुळं का तुमचं DBT लिंक हे पाहिजेच आणि तुमचं EKYC पाहिजेच, त्याशिवाय तुम्हाला कुठल्याही शासकीय योजनेचा लाभ घेता येणार नाही. त्यामुळे जाऊन तुम्ही एवढं काम करून घ्या. तुमच्या अकाउंटला पैसे आजपासून यायला सुरुवात होतील, आणि ज्यांना आलेले आहेत त्यांचं अभिनंदन, ज्यांना येणार आहेत त्यांना बेस्ट ऑफ लक. सर्वांना पैसे हे आजपासून यायला सुरुवात होईल. तुम्हाला आपले व्हिडिओ आवडत असतील तर चॅनलला सबस्क्राईब करा, कारण तुमच्या भाषेमध्ये तुम्हाला कळेल असं आपण माहिती पूर्ण आणत असतो. आणि चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा, कारण हे माहिती 4 ताईपर्यंत पोहोचवायचं काम तुम्ही करा. आणि एक लाईक करा, लाईकला कुठलेही पैसे लागत नाहीत, किंवा तुम्हाला चॅनलला सबस्क्राईब करायला कुठलेही पैसे लागत नाहीत. एवढं सहकार्य करा. कारण काय, तर तुम्ही जर चॅनलला सबस्क्राईब केला तर तुम्हाला आपले जे व्हिडिओ आहे तुम्हाला वारंवार बघता येतील. तुम्हाला सर्व माहिती जी आहे तुमच्यापर्यंत ऑटोमॅटिक दररोज पोहोचत जाईल. योजनेविषयी, नोकरीविषयी, कुठल्या हप्त्याविषयी, टोटली. ठीक आहे. खुश राहा, हॅप्पी राहा, काळजी घ्या स्वतःची आणि कुटुंबाची सुद्धा. नमस्कार.